सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. सो आपण आपला आता फोर्थ ब्लॉग शूट करतो आहे, जो की असणार आहे मुंबई टू अंबवणे म्हणून, जे की माझं विलेज आहे. ॲक्च्युली सुट्टी असल्यामुळे आपण 2 दिवसासाठी गावाला चाललो आहे. तर होप सो चांगला ब्लॉग बनेल आणि तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग. सो गाईज आपण आता आपली जर्नी चालू करतो. जस्ट नाईट शिफ्ट एंड केली आहे. आज लास्ट नाईट होती, ती संपली आहे आणि आपण निघालो आहे आता गावाला. 8:30च्या दरम्यानचा टाईम झाला आहे आणि आपण जस्ट आता चेंबूरला आलो आहे, जे की फ्रीवे आहे. फ्रीवेवरून मुंबईमधून बाहेर पडायला लवकर भेटतं बाई. लवकर जर मुंबईमधून बाहेर जायचं तर हा बेस्ट वे आहे. आणि सकाळ सकाळी सूर्य पण कॉम्प्लिमेंट करतो आपल्या राईडला. आणि कॅमेऱ्यामध्ये तर अजून क्वालिटी चांगली आहे. त्याने जो रोडवरती जी शाईन येते सूर्याच्या किरणामध्ये, ते वेगळंच एकदम बघायला खूप चांगलं वाटत आहे. सो गाईज, तुम्ही मला सजेशन देत राहा की माझे ब्लॉगिंग जर्नी अजून कशी चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवू शकतो, आणि कुठला कॅमेरा वगैरे बेस्ट असेल रायडिंगसाठी तो पण सजेस्ट करा, जेणेकरून आपल्याला चांगले व्ह्यूज आणि चांगली कॅमेरा क्वालिटी मिळेल. आता तर आपण फोनवरती शूट करतोय माझ्या. बघूया फ्युचरमध्ये आपण अपग्रेड करू आणि एखादा कॅमेरा पण परचेस करून मग त्याच्यावरती रेकॉर्ड करू जे काही जर्नी आपली असेल ती. आणि हे महाराजांची मूर्ती तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो, बघा किती क्लास येते पूर्णामध्ये. तो गाईज, तुम्ही मला सजेस्ट करा की कुठला माईक बेटर होईल ट्रॅव्हलिंग ब्लॉगसाठी. कारण की आता तर मी फोनवरती शूट करतोय, तर माझ्याकडे एक माईक आहे, बट तो प्रॉपरली असं रेकॉर्ड नाही करत. आवाज खूप खरखर करतो त्यामध्ये जेव्हा रेकॉर्ड होतं, नंतर आपण जेव्हा साऊंड ऐकतो तेव्हा. सो त्यामुळे थोडंसं रिस्की वाटत होतं. त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये पण मी नॉर्मल व्हिडिओ रेकॉर्ड केली आणि बाकीची व्हॉइस ओव्हरच देतोय आता आपण त्यासाठी. बट मला सजेस्ट करा तुम्ही की कुठला माईक बेस्ट असेल, जेणेकरून आपली ब्लॉगिंग जर्नी चांगली होईल आणि आपण ना की व्हॉइस ओव्हर द्यायची गरज लागणार. आपण मेन ब्लॉगमध्येच आपण जे काही कन्व्हर्सेशन करू ते प्रॉपरली रेकॉर्ड झालं पाहिजे. तो त्यामुळे लवकर ब्लॉग येत जातील असे. बघूया. सो आपण पनवेल क्रॉस करून आता पुढे आलेलो आहे. मे बी पुढे एक गाव आहे पनवेलच्या, तिथपर्यंत आपण बऱ्यापैकी मार्जिन कव्हर केले आणि एकदम आरामात चाललोय गावाला. काही रश नाही आणि बऱ्यापैकी आज ट्रॅफिक फेस करायला लागते या रोडवरती.
एवढी ट्रॅफिक कधी फेस केली नाही. नॉर्मली रूट खाली असतो. मुंबई पुणे जो जुना हायवे आहे तो. तर आज बऱ्यापैकी ट्रॅफिक मिळते इथे. जेणेकरून स्पीड तर मेंटेन होत नाही प्रॉपरली. स्पीड कमी जास्त तेच चालू आहे कंटिन्युअसली. आपण आता पोहोचलो चौक या ठिकाणी. इथून कर्जतला जातो आणि ही राईट साईडला मूर्ती बघू शकता, शंकराची मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे. नेक्स्ट टाइम आपण कधी पण गावाला जाऊ, मे बी जर व्हिजिट करा. सो आपण आता पोहोचलोय खंडाळ्याच्या घाटामध्ये. थोडा घाट चढून वरती आलो आहे मी. बऱ्यापैकी आज हवेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे कसं आहे, गाडी जास्त पळवली नाही. नॉर्मल स्पीडवरतीच आहे. 40-50च्या स्पीडवरतीच गाडी चालवते, कारण की हवेमुळे गाडी पूर्ण वायबल होती. आणि हे जे बाजूला बसलेले इथे पण बऱ्यापैकी तुम्हाला पब्लिक दिसेल, जे की देवीची जी पालखी असते तिचं दर्शन करवतात इथे. आणि त्यानंतर पुढे त्यांची पालखी जाते एक देवीच्या तिकडे. आता बऱ्यापैकी गर्दी पण आहे आणि त्यात ट्रॅफिक पण खूप वाढले, कारण की एक साईडने जे पालखीवाले आहेत ते जातात आहेत, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक जाम होत आहे घाटामध्ये. आणि इथे पण तेच हालत झाली आहे. मोठमोठे ट्रक आहेत, प्लस बाकीचे पण कोणी सिंगल लेननी नाही जाते, एका पाठीमागे कसे पण घुसतात ते. त्यामुळे ट्रॅफिक जाम बऱ्यापैकी होत आहे. सो बघू, आपण इकडून राईट साईडने आता आहे थोडीशी जागा. हा, इथे आहे. इथून जाऊ शकतो वरती आता. हे बघा, इथे पण तेच झालंय. थोडासा टर्निंग वगैरेचं पॅच असेल ना, तिथे परत
ट्रॅफिक होऊन जाते. बऱ्यापैकी भक्त आहेत ते जातात आहे आणि पूर्ण गोळखा करूनच जातात आहे. म्हणजे एक सिंगल लेननी नाही जाते ते पण लोक पूर्ण ग्रुप एक रोडने साईडने चालतात आहे. त्यामुळे बऱ्यापैकी त्यामुळे ट्रॅफिक जास्त वाढली आहे. सिंगल डबल लेन असं करून जायला हवंय जेणेकरून ट्रॅफिक नाही होणार. हो का, पूर्ण लाईन आहे मोठी. हे बघा गाईज लेफ्ट साईडला हे देवीचा मुखवटा किती चांगल्या पद्धतीने सजवून त्या ट्रॉलीवरती चालवलेलं आहे त्यांनी. खूप आकर्षक वाटते ती सजावट. आपण चाललो आहे आता नाश्ता करायला, जे की आपण कॉलेज टायमापासून आपण एक उडुपी आहे अन्नाची उडुपी, जे की माझ्या कॉलेजच्या इथेच आहे, VPS कॉलेजच्या इथे. सो आम्ही जेव्हा ब्रेक असायचा सो तिथेच वडापाव आणि सांबर हे दोन कॉम्बिनेशन क्लास मिळतं इथे. सो तुम्ही पण कधी मुंबई टू लोणावळा जर ट्रॅव्हल करत असाल तर नक्कीच ह्या प्लेसला व्हिजिट करा आणि तुम्हाला खरंच इथली टेस्ट आवडेल एवढी तर गॅरंटी आहे. कारण की बऱ्यापैकी आता कॉलेजचे स्टुडंट्स पण असतील इथे मे बी. हे बघा, हे कॉलेज सुटले आता. सो इथे ही साईडला जी आहे ती उडपी आहे. सो नाश्ता वगैरे तर झालेला आहे आपला. सो आपण आता टाटा डॅमच्या इथे आहे. इथून आपण आता आपल्या गावाच्या साईडला जातो. तर इथून मे बी अराऊंड 20 मिनटं किंवा 15 मिनटं लागतील गावाला पोचायला.
तर लवकरात लवकर गावाला पोहोचू आपण आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतच राहील मी कसं पोहोचूया. एन्जॉय द व्ह्यू. आज खूप प्रमाणामध्ये हवा चालू आहे. तुम्हाला जो आवाज येत असेल व्हिडिओमध्ये त्यावर तुम्हाला कळत असेल की विंड ब्लास्ट किती आहे आज. तर त्यामुळे जरा गाडी चालवायला आज तर घाबरायलाच होत होतं. कारण की हवा पूर्ण गाडीला एक साईडला फेकून देईल. अजून इथे तर एवढी कमी आहे. आता वरती टायगर पॉईंट किंवा लायन्स पॉईंटला गेलो तिथे वेगळ्या प्रमाणामध्ये अजून हवेचं प्रमाण वाढेल. तो तेव्हा पण जरा जपूनच गाडी चालवायला लागेल अजून. जस्ट मित्राचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. तो त्याला पेट्रोल हवं आहे म्हणून तू येताना घेऊन ये. तो आता पुढे एक पेट्रोल पंप आहे बोवण्याला जाताना. तो आपण तिथून पेट्रोल फिलअप करू गाडीमध्ये आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आपण चालू करूयात. आता जास्त काही दूर नाही, इथून पुढेच आहे, लेफ्ट साईडलाच आहे आता पुढे गेल्यावर. हे बघा इथे आणि नुकताच म्हणजे 1 इयर झाले या पेट्रोल पंपला बनवून. तो आपण आता आलो आहे टायगर पॉईंटला. तिथे राईट साईडला टायगर पॉईंट आहे आणि पार्किंग पण आहे तिथे बऱ्यापैकी. तर तुम्ही कोणी पण येत असेल तर इथे पार्किंग केली तर बरंच आहे. तुम्हाला बाहेर रोडला पार्किंग लावू शकता आणि व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही. तो एक पॉईंट आहे आणि इथे पुढच्या साईडला एक राईट साईडला पॉईंट आहे. हे दोन पॉईंट खूप क्लास वाटतात. इथून खालचा जो कोकण व्ह्यू आहे तो तुम्ही कधी पण येत असाल तर नक्कीच विजिट करा टायगर पॉईंटला. परत
आपण गाडी चालवली बट कधीच हा व्ह्यू असा फील नाही केला. बट ह्या टाईमला मी जेव्हा रेकॉर्डिंग केली आहे व्हिडिओ, सो तेव्हा कळतं की किती म्हणजे क्लास वाटतं एकदम ते व्हिडिओमध्ये त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण बाईक चालवतो आहे तिथून. सो त्यामुळे एक वेगळाच फील येतो आहे एकदम बघायला व्हिडिओ. हा जो लेफ्ट साईडला दिसतोय तो आहे आपल्या गावाच्या इथला कोराईगड फोर्ट. बऱ्यापैकी पर्यटक येत असतात इथे. जास्त करून पावसाळ्यात तर खूप प्रमाणामध्ये गर्दी असते. सो बऱ्यापैकी ट्रॅफिक जॅम तर होतच होतं. सो कधी पण तुम्ही विजिट करू शकता इथे, नक्की तुम्हाला आवडेल. आणि खूप प्रमाणामध्ये सुधारणा केली गेली आहे वरती. सो फायनली आपण आपल्या गावामध्ये पोचलो आहे, जे की आहे अंबवणे. खूप भारी वाटतं आहे. आणि ही जी समोरची बिल्डिंग आहे ती माझी स्कूल आहे, जिथे मी फर्स्ट स्टँडर्ड टू 7th स्टँडर्डपर्यंत शिकलो आहे. ZP स्कूल आहे. आणि हे ज्या मुली येतात ते वेगळ्या स्कूलमधल्या, जे की 8 to 10 स्टँडर्डच्या मुली आहेत. आज सॅटर्डे असल्यामुळे लवकर शाळा सुटली आहे. आणि सो फायनली आपण आपल्या घरी पोचलो आहे. सो तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि तुमचा